नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कुक विथ सोनाली या चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत पौष्टिक अशी पालक बटाट्याची भाजी। त्यासाठी आपल्याला एका गॅसवर पातेलं ठेवून त्यात 2 ग्लास पाणी टाकायचे आहे। त्या पाण्यात आपल्याला पालक टाकायचे आहे। पालक 1 ते 1.5 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे। तोपर्यंत आपल्याला 2 बटाटे घेऊन त्याचे छिलके काढून त्याला एकदम बारीक असं कट करून घ्यायचं आहे। इथे आपले बटाटे कट करून तयार आहेत। बटाट्याला आपल्याला पाण्यात टाकायचं आहे। आपण चेक करून आपली पालक शिजली का नाही। इथे आपली पालक शिजून तयार आहे। त्यावेळी आपल्याला पालक खाली घ्यायचे आणि गॅसवर बटाटे शिजायला ठेवायचे। बटाटे 1 ते 2 मिनिटं शिजून घ्यायचे, जास्त नाही शिजून घ्यायचे बटाट्याला। आता आपल्याला गरम पालक थंड पाण्यात टाकायचे आहे। हे का करायचं हे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल। पालक मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्यात 2 हिरव्या मिरच्या आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकून त्याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। भाजीसाठी 1 कांदा एकदम बारीक असा कट करून घ्या आणि टोमॅटो पण बारीक असं कट करून घ्या। लगेच गॅसवर कढई ठेवून त्यात 2 चमचे तेल टाकायचं आहे आणि तेलात आपल्याला मोहरी टाकायची आहे। मोहरी कडली की कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता तुम्ही आवडत असेल तर टाका, नाही तर नाही टाकला तरी चालेल। त्यात आपल्याला कांदा टाकायचा आणि कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आणि नंतर त्यात टोमॅटो टाकायचा। टोमॅटो पण चांगला असा शिजवून घ्यायचा आणि एकदम बारीक गॅसवर त्याला बारीक होईपर्यंत शिजायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची। आता त्यात आपल्याला मसाले टाकायचे आहेत। मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। मी ह्यात लाल तिखट, हळदी पावडर, काळं तिखट, धनेपूड आणि माझ्याकडे पनीर मसाला होता ते टाकलेला आहे। तुम्ही हवं तर पालक पनीर मसाला टाकू शकता आणि नसेल तर नाही टाकला तरी काही नाही। आवडीनुसार तुम्ही लाल तिखट वगैरे कमी जास्त करू शकता। हे चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि मीठ सगळे मसाले टाकून घ्या आणि ह्याच वेळी आपल्याला ह्यात जे आपण पालकाचं बारीक असं हे करून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे। तर आपण पालक थंड पाण्यात का टाकली, कारण की जर आपण तसंच पालक काढली तर त्याचा जे ओरिजिनल कलर ते नाही येणार भाजीला आणि जर थंड पाण्यात टाकून काढली तर त्याचं ओरिजिनल कलर जे आहे ते भाजीला येईल। आता ह्यात तुम्ही पनीर असेल तर पनीर पण टाकू शकता, नसेल तर बटाटे टाकले तरी चालेल, असं काही नाही। आणि अशीच खावंशी वाटली तर अशीच खाऊन ही अशी पण छान लागते। तर त्या भाजीला उकळी आलेली आहे। ह्यावेळी आपल्याला ह्यात बटाटे टाकायचे आहेत। आता बटाटे टाकल्यावर 1 ते 1.5 मिनिटं तिला उकळून घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। थँक्यू।